एका घरात दोन भाऊ आणि एक बहीण राहतात. वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून एक घर आणि काही जमीन घेतली. वडिलांचं अचानक निधन होतं आणि मग सुरू होतो असा एक खेळ जो केवळ कागदपत्रांचा नसून नात्यांच्या परीक्षेचा असतो. मोठा भाऊ म्हणतो, वडिलांची मी आयुष्यभर सेवा केली म्हणून जास्त वाटा माझा. धाकटा म्हणतो, मी अजून बेरोजगार आहे म्हणून मला आदर हवा. आणि बहिणीला वाटतं की तिलाही हक्क मिळावा. पण समाज तिला म्हणतो की तुझं तर लग्न झालंय, मग तुला संपत्ती कशासाठी. हे चित्र केवळ एका घराचं नाही तर आपल्या महाराष्ट्रातील हजारो कुटुंबामधलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मागे संपत्ती सोडून जाते पण ती कुणाला मिळावी याचं मृत्यूपत्र करत नाही, तेव्हा रक्ताच्या नात्यातही विस्तव जात नाही. पण खरंच कायदा काय सांगतो? वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर पहिला हक्क कोणाचा असतो? मुलींना खरोखरच मुलांइतके अधिकार आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मृत्यूपत्र नसेल तर सरकार किंवा न्यायालय ही वाटणी कशी करतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वारसा हक्काचे हे गुंतागुंतीचे नियम अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्हालाही मालमत्तेच्या वादातून कुटुंब वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मालमत्तेच्या वाटणीचा विषय निघाल्यावर आपल्याकडे दोन मुख्य कायदे समोर येतात. एक आहे भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 आणि दुसरा म्हणजे हिंदू वारसा कायदा 1956. आता ही नावं ऐकायला जरी तांत्रिक वाटत असली तरी त्यामागचा अर्थ खूप सोपा आहे. तुमची जात, धर्म आणि तुमचं नातं यानुसार ही वाटणी ठरते. पण यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मृत्यूपत्र किंवा ज्याला आपण विल म्हणतो. मृत्यूपत्र म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणाला आणि किती मिळावी हे स्वतःच्या हाताने लिहून ठेवलेली एक कायदेशीर इच्छा. आता इथे एक मोठी गफलत लोक करतात. अनेकांना वाटतं की मृत्यूपत्र करण्यासाठी वकिलाकडे जावं लागतं, स्टॅम्प पेपर लागतो किंवा त्याची नोंदणी करावी लागते. पण कायदा असं सांगत नाही. भारतीय वारसा हक्क कायद्याच्या कलम 2H नुसार तुम्ही एका साध्या कागदावर जरी तुमची इच्छा लिहून ठेवली आणि त्यावर तुमची सही आणि 2 साक्षीदारांच्या सह्या असतील तरी ते कायदेशीर मानलं जातं. याला आपण स्वलिखित मृत्यूपत्र म्हणतो. पण अडचण तेव्हा येते जेव्हा असं कोणतंही पत्र न ठेवता व्यक्तीचं निधन होतं. जेव्हा वडील कोणत्याही मृत्यूपत्राशिवाय निधन पावतात तेव्हा कायद्याच्या भाषेत याला इंटेस्ट डेथ असं म्हणतात. अशा वेळी संपत्तीची वाटणी ही कोणाच्या आवडीनिवडीवर नाही तर कायद्याने ठरवलेल्या वारसांच्या श्रेणीनुसार होते. कायद्याने वारसांची काही गटांमध्ये विभागणी केली आहे. यातला सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे वर्ग 1 चे वारस. तुम्ही म्हणाल, आता हे वर्ग 1 मध्ये नक्की कोण येतं? तर यामध्ये मृत व्यक्तीची पत्नी, मुलं, त्यांची मुली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत व्यक्तीची आई यांचा समावेश होतो. जर वडिलांचं निधन झालं असेल तर त्यांच्या मागे पत्नी, 2 मुलं, 1 मुलगी आणि आई असेल तर या 5ही जणांना त्या मालमत्तेत अगदी समान हिस्सा मिळतो. इथं मोठा मुलगा किंवा धाकटा मुलगा असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अनेकदा समाजात असं सांगितलं जातं की मुलांचा हक्क जास्त आहे किंवा आईला काय गरज आहे. पण कायदा असं सांगतो की आई ही वर्ग 1 ची वारस आहे आणि तिला तिच्या मुलाच्या संपत्तीत मुलांइतकाच वाटा मिळतो. मात्र वडिलांना या वर्ग 1 मध्ये स्थान नसतं. हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे. आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्यावरून सर्वात जास्त वाद होतात, तो म्हणजे मुलींचा मालमत्तेतील अधिकार. अनेक दशकांपासून आपल्या समाजात ही धारणा होती की मुलीला लग्नामध्ये हुंडा दिला, सोनं दिलं की तिचा वडिलांच्या संपत्तीतील हक्क संपला. पण 2005 मध्ये एका ऐतिहासिक दुरुस्तीने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. हिंदू वारसा सुधारणा कायदा 2005 नुसार मुलींना जन्मतः मुलांइतकाच समान अधिकार प्राप्त झाला. याचा अर्थ असा की वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यात आता कोणताही कायदेशीर फरक उरलेला नाही. ती मुलगी विवाहित असो, घटस्फोटित असो किंवा विधवा असो, तिचा वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा अढळ राहतो. पण अनेकदा भाऊ आपल्या बहिणीला भावनिक साथ घालून किंवा दबाव टाकून हक्क सोडायला लावतात. कायद्यानुसार जर मुलीला आपला हक्क सोडायचा असेल तर तिला रीतसर हक्क सोड पत्र करून द्यावं लागतं. केवळ तोंडी बोलण्याला कायद्यात किंमत नसते. बरं, आता एक दुसरा प्रश्न येतो की जर मृत्यूपत्र असेल पण त्याची नोंदणी केलेली नसेल तर काय? लोकांमध्ये एक भीती असते की आमच्याकडे मृत्यूपत्र तर आहे पण त्यावर रजिस्टरचा शिक्का नाही, मग आता आमचं घर आम्हाला मिळेल का? तर याचं उत्तर असं आहे की भारतात मृत्यूपत्राची नोंदणी करणं सक्तीचं नाही. जर मृत्यूपत्र स्पष्ट भाषेत लिहिलेलं असेल, त्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नसेल आणि ते लिहिताना संबंधित व्यक्तीचं मानसिक संतुलन ठीक होतं हे सिद्ध झालं तर अनोंदणीकृत मृत्यूपत्र सुद्धा पूर्णपणे वैध असतं. कधीकधी वडिलांनी
फक्त घराचं मृत्यूपत्र केलेलं असतं आणि शेतीबद्दल काहीच लिहिलेलं नसतं। अशा वेळी काय होतं तर ज्या मालमत्तेबद्दल लिहिलं आहे तिची वाटणी मृत्यूपत्रानुसार होईल आणि ज्याबद्दल काहीच उल्लेख नाही तिची वाटणी पुन्हा वर्ग 1 च्या वारसांमध्ये समान पद्धतीने केली जाईल। मालमत्तेच्या वादात आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती आणि स्वकष्टित संपत्ती। या दोन शब्दांमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे। स्वकष्टार्जित संपत्ती म्हणजे वडिलांनी स्वतःच्या पैशातून स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेली मालमत्ता। या मालमत्तेवर वडील आणि त्यांच्या हयातीत कोणालाही वाटा देण्यास नकार देऊ शकतात। ते ही संपत्ती कुणालाही विकू शकतात किंवा दान करू शकतात। पण जेव्हा विषय वडिलोपार्जित संपत्तीचा येतो म्हणजे जी संपत्ती गेल्या 4 पिढ्यांपासून चालत आलेली आहे तिथे नियम बदलतात। वडिलोपार्जित संपत्तीत मुला-मुलींचा हक्क हा त्यांच्या जन्मापासूनच असतो। वडील ही संपत्ती कोणा एकाच्याच नावे करू शकत नाहीत। अनेकांना असं वाटतं की जर एखादी व्यक्ती दुसऱ्या धर्मात विवाह करून गेली किंवा तिने धर्म बदलला असेल तर तिचा वारसा हक्क संपतो, पण तसं नाहीये। धर्म बदलल्याने तुमच्या पालकांच्या मालमत्तेवरील हक्क जात नाही। तसेच दत्तक घेतलेल्या मुलांबाबतही अनेक गैरसमज आहेत। कायद्यानुसार दत्तक घेतलेल्या मुलाला किंवा मुलीला सुद्धा जैविक मुलांइतकेच सर्व वारसा हक्क प्राप्त होतात। एकदा का कायदेशीररित्या दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की ते मूल त्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतं। पण मग हे सगळं एवढं स्पष्ट असताना वाद का होतात तर त्याचं मुख्य कारण म्हणजे माहितीचा अभाव आणि जुन्या प्रथांचा पगडा। आजही अनेक ठिकाणी जमिनीच्या 7 बाऱ्यावर फक्त मुलांचीच नावे लावली जातात आणि मुलींना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं। जेव्हा अशा प्रकरणांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करतं तेव्हा न्यायालय केवळ कायद्याचं पुस्तक बघतं। जर मालमत्ता वर्ग 1 च्या वारसांची असेल तर तिथे कोणताही सामाजिक नियम चालत नाही। अगदी सावत्र मुलांच्या बाबतीतही कायदे आता अधिक संवेदनशील झाले आहेत। वडिलांच्या पहिल्या पत्नीची मुले आणि दुसऱ्या पत्नीची मुले जर तो विवाह कायदेशीर असेल तर या दोघांनाही वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळतो। वारसा हक्काच्या या प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईचा वाटा। अनेकदा मुलं वडिलांच्या निधनानंतर आईला गृहीत धरतात, पण मालमत्तेची विभागणी करताना आईचा वाटा हा मुलांच्या हिस्सा इतकाच असतो। जर मुलांनी आईला सांभाळायला नकार दिला किंवा मालमत्तेतून तिला बेदखल करण्याचा प्रयत्न केला तर आई पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल कायदा अंतर्गत दाद मागू शकते। मालमत्ता केवळ हक्क देत नाही तर ती कर्तव्य सुद्धा सोबत घेऊन येते। आता या सगळ्या वादांवर तोडगा काय? कायदेतज्ञ नेहमी सांगतात की आपल्या हयातीतच एक स्पष्ट, वाचनीय आणि शक्य असल्यास नोंदणीकृत मृत्यूपत्र तयार करून ठेवणं हा सर्वात सुज्ञपणाचा निर्णय आहे। मृत्यूपत्र केल्याने तुमच्या पश्चात तुमच्या मुलांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये होणारे संभाव्य वाद तुम्ही टाळू शकता। जर तुम्ही तुमची संपत्ती कोणा एकालाच देऊ इच्छित असाल किंवा समाजकार्यासाठी देऊ इच्छित असाल तर तसा स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मृत्यूपत्राला कोणी जरी आव्हान देईल तर तुम्ही डॉक्टरांकडून तुमचं मानसिक आरोग्य ठीक असल्याचं प्रमाणपत्रही जोडू शकता। आज आपण पाहिलं की मृत्यूपत्र नसेल तर कायदा कसा काम करतो, मुलींचे अधिकार काय आहेत आणि वर्ग 1 चे वारस नक्की कोण असतात। मालमत्तेचा हा गुंता सोडवण्यासाठी संवाद आणि कायदा या 2 गोष्टींचा मेळ बसवणं गरजेचं आहे। ही माहिती केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या ओळखीच्या प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाची आहे, कारण कायदेशीर साक्षरता हाच अशा वादांवरचा खरा उपाय आहे। तुम्हाला काय वाटतं? आजही आपल्या समाजात मुलींना त्यांच्या मालमत्तेतील हक्क सहज दिला जातो का, की अजूनही यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागतोय? तुमच्या आसपास अशी काही घटना घडली आहे का जिथे केवळ माहिती नसल्यामुळे एखाद्यावर अन्याय झाला? तुमची मतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा विषय आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।